कसं काय मंडळी, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 14 मार्चच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की वसू आत्या म्हणजेच आपल्या सर्वांची नावडती व्हिलन आत्या नेहमीप्रमाणे मुलीच्या आईबाबांचा अपमान करत असते आणि काव्याने गृहप्रवेशाच्या दिवशी काय केलं हे रंगून रंगून सांगते की तुमच्या काव्याला तर तुम्ही खूप छान संस्कार दिलेत. तुमच्या काव्याने जसा फुटबॉल उडून लावतात तसा गृहकलशाला उडून लावलं, तशी त्याला लात मारली. हे ऐकून काव्याच्या आईबाबांना मोठा धक्काच बसतो. त्यांचा विश्वासच बसत नाही. तर काव्या मात्र खूप चिडलेली असते. आत्ताच या वसू आत्याचं डोकं फोडावी की काय असं तिला वाटतं, परंतु ती स्वतःला कसंबसं कंट्रोल करते. वसू आत्याची बडबड सुरूच असते. तुमच्या मुलींना काडीचेही संस्कार नाहीत. तुमच्या मुली अशा वागल्यात, एकही रीतभात पाळली नाही, एकही खेळ खेळल्या नाहीत असं ती बोलतच असते. शेवटी काव्याचा संयम संपतो आणि काव्या ही वसू आत्याला तोडीसतोड उत्तर देणार इतक्यात आपली समजूतदार नंदिनी ही तिला शांत करते आणि म्हणते की काहीही बोलू नको. तेवढ्यात मालिनी आणि विक्रम तेथे येतात. ते या दोघांना पाहून खूप खुश होतात. तेवढ्यात तेथे जीवा आणि पार्थही येतात. वसू आत्या म्हणते, जीवा आणि पार्थ तुमचे सासू सासरे आलेत, त्यांच्या पाया पडा. हे दोघेही पाया पडू लागतात. तर वसू आत्या टोमणा मारते की आम्ही आमच्या मुलांना चांगले संस्कार दिले बरं का. त्यामुळे नंदिनी आणि काव्या या दोघी आणखीनच चिडतात. त्यानंतर या सगळ्यांच्या गप्पा सुरू होतात. तर मालिनी म्हणते, बरं केलं तुम्ही मांडव परतनीसाठी आलात. काही झालं तरी आपण आपल्या रीतीभाती पाळल्याच पाहिजेत. आणि मला तर वाटतं आज दोन्ही मुली तुमच्या घरीच राहिल्यात, तेथेच त्यांनी मुक्काम केला तरी चालेल, आम्हाला काहीही प्रॉब्लेम नाहीये. विक्रमसुद्धा यासाठी होकार देतो. परंतु वसू आत्या पुन्हा एकदा मध्ये टपकते आणि म्हणते, असं कसं चालेल, आपली रीतभात आपणच पाळायला पाहिजे. मांडव परतनीसाठी मुली या सकाळी जातात आणि संध्याकाळी दिवे लागणीच्या आत त्या परत आल्याच पाहिजेत. हे ऐकून नंदिनी आणि काव्याला खूप राग येतो. काव्या काहीतरी बोलणार पण नंदिनी तिला शांत बसवते. विक्रम म्हणतो, ताई कशाला. तर वसू आत्या चिडून म्हणते, माझं ऐकायचं नाहीये का, मी या घरातील सगळ्यात मोठी आहे. मी जे काही बोलले त्याचा मान ठेवला गेलाच पाहिजे आणि मुली या संध्याकाळी घरी परत आल्याच पाहिजेत. त्यामुळे विक्रमचाही नाईलाज होतो. त्यानंतर वसू आत्या ही काही ना काहीतरी बकबक करतच असते. काव्याचे बाबा म्हणतात, एकदम बरोबर आहे तुमचं, मुली या घरी संध्याकाळी परत येतील, रीत ही पाळली गेलीच पाहिजे. परंतु काव्य चिडून म्हणते, मला नाही यायचंय घरी लवकर. नंदिनी तिला शांत बसायला सांगते. विक्रम हा लगेचच म्हणतो, ठीक आहे, मुली संध्याकाळी घरी परत येणार असतील तर जीवा आणि पार्थ हे या दोघे त्यांना घ्यायला येतील आणि तुमच्या घरीच ते जेवण वगैरे करून येतील. हे ऐकून पार्थ आणि जीवाला मोठा धक्काच बसतो. तर वसू आत्या म्हणते, कशाला उगाचच त्यांच्या घरी जेवण करायचं, आणि हे धनंजय काय बोलणार आहे त्यांच्याशी. जेवणाच्या टेबलवर स्मशान शांतता असेल, कोणी कोणाशी काय बोलावं हे समजणार नाही. तुम्ही काय बोलणार आहात का की आमच्या मुलींना सुखी ठेवा. आमच्या मुलांची मनस्थिती काय झाली आहे हे तरी तुम्हाला समजतंय का. हे सगळं ऐकून शेवटी मालिनीचा संयम संपतो आणि ती जोरात ओरडते, बस झालं आत्या, खूप बोललात तुम्ही, आता एक शब्दही तोंडातून बाहेर काढायचा नाही. जसं आपल्या मुलांची मनस्थिती वाईट आहे ना, तशी या दोघींची मनस्थिती सुद्धा वाईट आहे. जे घडलं ते आपण बदलू शकत नाही, परंतु पुन्हा पुन्हा तेच उघडून काय मिळतंय तुम्हाला. मी तुम्हाला कितीदा समजावून सांगितलंय, आता जे घडलं ते असंच राहील. परंतु आपण जर तेच पुन्हा पुन्हा बोलत राहिलो तर त्यांच्या नात्याला फुलायला वेळच मिळणार नाही. त्यामुळे मुली आता मांडव परतनीला जातील, दोन्ही मुलं त्यांना घ्यायला जातील आणि यात काहीही बदल घडणार नाही. त्यामुळे वसू आत्याची बकबक बंद होते, तिचा चेहरा चांगलाच पडतो. त्यानंतर काव्या ही तेथून जायला निघते. मालिनी तिला थांबवते, हळद कुंकू लावते आणि सगळेजण हे तेथून जायला निघतात. तर जीवा आणि पार्थ हे मालिनीला म्हणतात, आई कशाला, आम्हाला खूप ऑकवर्ड वाटेल, आम्हाला तेथे जायचं नाहीये. मालिनी या दोघांनाही समजून सांगते, आता जे काही घडलं ते आपण नाही बदलू शकत, परंतु तुम्हाला दोघांना त्या दोघींना घ्यायला जावंच लागेल. दोघांचाही नाईलाज होतो आणि पार्थ आणि जीवा त्यासाठी तयार होतात. धनंजय हा आपल्या दोन्ही मुलींना घेऊन घरी परत येतो. आरुषी आपल्या दोन्ही तायांना पाहून खूप खुश होते आणि त्यांना घट्ट मिठी मारते. म्हणते, मी तुम्हाला किती मिस केलं, एक दिवस किती मोठा वाटला आम्हाला.
तर काव्याला सुद्धा खूप आनंद झालेला असतो. मी माझ्या घरी परत आले, ही माझ्या हक्काची जागा, आता येथून मला कोणीही बाहेर काढू शकत नाही असं ती म्हणते. तर नंदिनी ही टिपिकल लग्न झालेल्या बाईसारखी बोलते की हो, सासर कितीही चांगलं असलं तरी माहेरची सर दुसऱ्या कशालाही येणार नाही. माहेरी आल्यावर किती रिलॅक्स वाटतंय मला. आई बाबा म्हणतात आता तुम्ही आराम करा, त्यानंतर तुम्हाला जे काही खायचं असेल मला सांगा, मी बनवते, मस्त एन्जॉय करा, काहीही काळजी करू नका. काव्या ही चिडलेली असते. धनंजय तिला मनासारखं वागायला सांगतो. तर इकडे रम्या ही तिच्या रूममध्ये असते. तेवढ्या श्रेया ही जीवा, पार्थ या दोघांच्या लग्नाचे फोटो घेऊन तेथे येते. हे फोटो पाहून रम्याला खूप आनंद होतो. नंदिनी आणि जीवा किती छान दिसताय असं ती म्हणते. तर श्रेया लगेचच तिला पार्थ आणि काव्याच्या लग्नाचा फोटो दाखवते आणि म्हणते हे दोघे सुद्धा किती छान दिसताय ना. रम्याचा खूप जळफळाट होतो आणि ती श्रेयावर चिडून म्हणते जा मला ब्लॅक कॉफी घेऊन ये. श्रेया तेथून निघून जाते. तेव्हा रम्या ही लगेचच काव्या आणि पार्थ या दोघांचा लग्नाचा फोटो बाहेर काढते. त्यातून काव्याचा चेहरा ही कात्रीने कापून टाकते आणि स्वतःचा फोटो तिथे चिटकवते आणि म्हणते याला म्हणतात एकदम परफेक्ट कपल आणि लवकरच हा फोटो मी खरा करून दाखवणार. पार्थ बरोबर लग्न करणार आणि मग आमचा सुखी संसार होणार. एकदम सायकोसारखी ती वागत असते आणि तिला खूप आनंद झालेला असतो. तर इकडे आरुषी ही काव्याला म्हणते काव्या दिदी आता आपण जेवण करूया आणि मग मी त्यानंतर तुझ्या आवडीचं चाको चिप आईस्क्रीम मागवते, तुला ते खूप आवडतं ना. काव्या चिडून म्हणते माझ्या आवडीचं कुणी काही बोललं का, माझ्या आवडीचं काहीच होणार नाही, कोणात तेवढी ताकदही नाही आणि इच्छाही नाही असं म्हणून ती रागारागाने तेथून निघून जाते. आरुषीला खूप राग येतो आणि ती चिडून म्हणते नंदिनीताई तुझा सुद्धा धीरमोड झालाय ना, तुझ्याबरोबर सुद्धा वाईट झालंय ना, पण तू नाही अशी चिडलीस. या काव्याला मला काही घेणं देणं नाही, मी आता माझ्या आवडीचा आईस्क्रीम मागवणार असं म्हणून आरुषी तेथून निघून जाते. नंदिनी ही शांत असते. बाबा तिला म्हणतात काव्य तिचा राग दाखवते, परंतु तू समजूतदार आहेस ना, त्यामुळे तुझा त्रास तुझं दुःख कोणालाही कळत नाहीये. तुझ्याबरोबर जे घडलं ते सुद्धा खूप वाईट घडलं ना, तुलाही त्याचा त्रास होत असेल ना. नंदिनी ही आईबाबांना म्हणते हो त्रास तर होतोय, परंतु अशा वेळेस मला माझ्या आनंद आश्रममधील केसेस आठवतात. तेथे अनेक बायका यायच्या, कुणी सांगायचं माझा नवरा मला मारहाण करतो, कुणी सांगायचं मला खूप त्रास देतो. तेव्हा मी त्यांना हेच समजून सांगायचे की लग्न करणं सोपं असतं, परंतु संसार करणं, लग्न निभावणं हे खूप अवघड असतं. आणि तेथे अशा अनेक बायका होत्या ज्यांचा नवरा खूप दारू प्यायचा, त्यांना रोज मारहाण करायचा, परंतु तरीही त्या वेगळ्या होत नव्हत्या, त्या आपला संसार पुढे न्यायच्या. यावरून मला एकच गोष्ट समजायची की त्यांच्यामध्ये किती संयम आहे, किती पेशन्स आहे आणि हेच मी त्यांच्याकडून शिकले. आज माझ्याबरोबर सुद्धा तेच झालंय, परंतु मी त्यांच्यापेक्षा खूप बरी आहे आणि जीवाने जे माझ्यासाठी केलंय ते दुसरं कुणीही करू शकत नव्हतं. त्यामुळे मी ठरवलंय की काही झालं तरी हे नातं टिकवायचं, त्यासाठी प्रयत्न करायचे. बाबा हे नंदिनीला जवळ घेतात. नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं. पुढील भागामध्ये आपण पाहू की एकीकडे काव्याची जळफळाट तडफडाट चालू असतो की काही करून मला हे लग्न मोडायचंय, हे लग्न मी नाही निभावू शकत. तर दुसरीकडे पार्थ आणि जीवा हे दोघेही काव्या आणि नंदिनीच्या घरी यायला निघतात. तेव्हा जीवा खूप चिडलेला असतो आणि म्हणतो मी याच्याबरोबर नाही जाणार, मी माझा वेगळा जाईल. यावरून त्यांचे बाबा विक्रम खूप चिडतात आणि म्हणतात हे काय बोलतोयस तू, काही कळतंय का तुला, दोघे सख्खे भाऊ आहात ना, एकाच घरात राहतात ना, मग वेगळं वेगळं का जायचंय तुम्हाला. यावरून जीवाची बोलती बंद होते. तर दुसरीकडे रम्या ही पार्थचे कान भरू लागते की तू स्वतःला त्रास का करून घेतोय, नंदिनीने सगळं मान्य केलंय, ती जीवाबरोबर संसार करायला तयार आहे आणि तू तिचा विचार काय करत बसलाय असं म्हणून ती पार्थला नंदिनीविरुद्ध भडकावू लागते. तर इकडे काव्याला हे सगळं पटत नसतं. काहीही करून लवकरात लवकर घटस्फोट घ्यायचा, पार्थपासून वेगळं व्हायचं आणि जीवाशी लग्न करायचं असं ती ठरवते. मग आता या मालिकेत नेमकं काय होणार, एकीकडे फक्त नंदिनीला संसार टिकवायचा आहे, तर दुसरीकडे पार्थ, जीवा आणि काव्याला हा संसार नाही करायचा आहे. मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच, परंतु तोपर्यंत लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा
आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.